भिवंडी तालुक्यातील पडगा परिसरातील कुंभेरेश्वर नदी या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मोठ्या संख्येने भाविक भक्त महाशिवरात्रीनिमित्त कुंभेरेश्वर नदी येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते। स्वामीजींनी त्यांचे सर्व भक्तांचे भरभरून स्वागत केले। त्यासोबतच स्वामीजींच्या माध्यमातून कीर्तनाचे आयोजन देखील त्यावेळी करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ देखील घेतला। तसेच महाशिवरात्रीनिमित्ताने विविध संघटना पक्षांकडून नाश्ता पाणी यांचे देखील वितरण करण्यात आले। यामध्ये विष्णुचंद्र शिवसेनेचे नेते यांच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना नाश्त्याचे वितरण, त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे श्रीकांतदादा गायकर व गुरुदादा जाधव यांच्या माध्यमातून नाश्ता वाटप, त्यासोबतच निवृत्ती मगर समाजसेवक यांच्या माध्यमातून पाणी वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील यावेळी महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांसाठी करण्यात आले होते। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले व सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत। काय शुभेच्छा सर्वांना पहिले सर्वप्रथम सस्ते नमस्कार। आज महाशिवरात्रीनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो। दरवर्षी म्हणजे या ठिकाणी कुंभेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी असते। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जातो आणि आम्ही नित्यनियमितपणे मी, माझी मिसेस आणि माझा पूर्ण शंभूराजे ग्रुप यांच्या वतीने गेले 6 वर्ष मी या ठिकाणी मोफत पाण्याची सेवा देत आहे। या ठिकाणी विविध जे आमचे सर्व मोहिमेत आहेत किंवा सहकारी आहेत, ते सहकारी कोणी मोफत फळाहार देतो, कोणी प्रसाद देतो, सगळं काय देतो। परंतु या जत्रेमध्ये प्रवास करत असताना त्यांना पाण्याची कमतरता जाणवते आणि ती सेवा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे। आदरणीय जी स्वामी स्वरूपानंदजी महाराज आहेत, यांनी आम्हाला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली, त्यामध्ये त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या मनापासून भरभरून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आमच्या कुंभेरेश्वर महादेव मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही खूप उत्साहामध्ये महाशिवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी येतो। आज गुरु जाधव साहेबांनी या ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय। त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टॉल असतात, कोणी खिचडी ठेवतो, कोणी केले ठेवतो। या ठिकाणी येणारे म्हणजे भाविक भक्त आहेत, याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ शकत नाही म्हणून दवाखान्याचाही या ठिकाणी केलेला आहे। सर्व भाविक भक्त या ठिकाणी कुंभेरेश्वर मंदिरात येतात आणि आपल्या भगवंताच्या शिवशंकराचे दर्शन घेतात आणि प्रत्येक परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्यवस्थांच्या माध्यमातून केलेले आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी येत असतात, भगवंताचे दर्शन घेत असतात। सर्व या परिसरातील कुंभेश्वर महादेव मंदिराच्या इथे येऊन दर्शन घ्यावं आणि शिवरात्री निमित्त सर्वांना मनापासून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। धन्यवाद। तर आज बघितलं गेलं तर संपूर्ण देशामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहाने, उल्हासाने आणि आनंदाने हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होतो। अनेक ठिकाणी जेथे जेथे शिव मंदिर आहेत, सगळीच शिव मंदिर रात्री 12 वाजल्यापासून पूर्ण ही भाविक भक्तांनी भरून गेलेली आहेत। ते गर्दी ओसंडून वाहत आहे। अनेक भाविक भक्त या शिव भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन आपलं दर्शन घेतात आणि बघितलं गेलं तर आज महाशिवरात्री भोळा शंकर खरंच शंकराची भक्ती म्हणजे केली का भोळा शंकर आहे, सहज आपल्या सगळ्यांना भक्तांना पावन होणारा हा भोला शंकर, याची आपण जर मनापासून जर भक्ती केली तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये भगवंत अतिशय चांगलं आपलं आयुष्य निर्माण करेल आणि आशीर्वाद देईल। त्यात काही जुने आता त्या विषयी वेगळं काय सांगण्याची गरज ही। आज इथे या पडगा परिसरामध्ये कुंभेरेश्वर महादेव मंदिर अतिशय पुरातन, अतिशय जुनं आहे शिव मंदिर आहे। अनेक मोठ्या उत्साहाने, उल्हासाने या पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त रात्रीपासूनच दर्शन घेण्यासाठी इथे गर्दी करतात आणि आज बघितलं गेलं तर रविवार पण आहे। महाशिवरात्रीचा उत्सव एवढा मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही देखील सगळीच मंडळी या येणाऱ्या भाविक भक्तांना
आज खरं बघितलं गेलं तर पावन पर्व आणि उपवासाचा दिवस असतो. पण या सर्वच भाविक भक्तांना फराळाची व्यवस्था आपल्या माध्यमातून आपल्या हातून सेवा करावी हाच एक उद्देश म्हणून अनेक वर्ष झाली ही सेवा आम्ही अखंडित तिथे करत आहोत. हे भोलेनाथांचाच आम्हालाही आशीर्वाद आहे आणि म्हणूनच हे सगळं घडत आहे. मी आपल्या माध्यमातून भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करेन की सगळ्यांना उदंड असं आयुष्य लाभू दे, आशीर्वाद दे, अशी मी भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करेन. या ठिकाणी कुंभेरेश्वर महादेव संस्थान बडगाव या संस्थानाचे संस्थापक अध्यक्ष शिवस्वरूपानंद महाराज यांनी छान असा उपक्रम या ठिकाणी उपस्थित केला, निर्माण केला आणि या परिसरातल्या असंख्य भाविकांना एक महादेवाचा दर्शनाचा लाभ या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मी प्रथमतः शिवस्वरूपानंद महाराज यांना मी मनापासून धन्यवाद देतो की असा उपक्रम त्यांनी या परिसरामध्ये राबवलेला आहे. महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्याचा इथं या परिसरामध्ये त्यांचं येणं आणि या परिसराकरता एक प्रकारे वरदान ठरलेलं आहे. कोणत्याही ठिकाणी कुठलीही अडचण असू द्या, त्या अडचणीमध्ये स्वतः प्रत्यक्ष उभं राहून ते स्वतः ते कार्य करत असतात आणि या परिसरातल्या एक नवीन तरुण पिढीला एक ऊर्जा निर्माण करून देण्याचं काम शिवस्वरूपानंद महाराज करतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही सुद्धा त्यांच्या छत्रछायेखाली या ठिकाणी काम करत असतो. मी आणखी विशेष वर्णन करेन. मग गोरगरीब वस्ती असू द्या, आदिवासी भागामध्ये जाऊन कार्य करणं, त्या मुलांना कपडे वाटप करणं, खाऊ देणं, ते अनेक कार्य स्वामीजींच्या माध्यमातून होत असतात. संत संमेलन असतील, वारकरी संमेलन असतील, असे संमेलन सुद्धा अनेक पद्धतीने ते घेत असतात. म्हणजे आपल्या समाजाकरता खूप कार्य करणारे एक गोड व्यक्तिमत्व म्हणजे शिवस्वरूपानंद महाराज आहेत आणि त्यांनी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव या ठिकाणी संपन्न केला. म्हणून मी मनापासून एक साधक, एक भाविक या नात्याने संपूर्ण भाविकांच्या वतीने मी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं हे कार्य, शुभ कार्य असेच संपन्न हो याकरता आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचा आशीर्वाद आम्ही प्राप्त करण्याकरता इथं आलो. एवढ्याच या ठिकाणी मी संपतो. आज महाशिवरात्रि का पावन पर्व है और ये मैसेज सुनने वाले सभी श्रोतागणों को महाशिवरात्रि के पावन पर्व की बहुत बहुत बधाइयां हैं. हम सभी जानते हैं कि महाशिवरात्रि का पर्व भारत के अंदर बहुत धूमधाम से मनाया जाता है और इसको और बेहतरीन तरीके से मनाने के लिए हम आध्यात्मिक संदेश देते हैं प्रजापिता ब्रह्मा कुमारी इसके द्वारा कि शिव जी का हम आज जन्मदिन मना रहे हैं. लेकिन अगर हम आपसे पूछें कि शिव जी के माता पिता का नाम बताइए तो कोई भी नहीं बता पाते हैं, क्योंकि शिव जी को हम शंभु भी कहते हैं, जो स्वयंभू हैं, जो जन्म मरण के चक्र से न्यारे हैं और जो सर्व आत्माओं के माता पिता है, वही सद्गति दाता है, वही दुख हरता सुख दाता है और वही परमात्मा शिव इस समय अपना इस धरा पर आकर कार्य कर रहे हैं. प्रजापिता ब्रह्मा के माध्यम से उन्होंने मैसेज दिया कि कलयुग की सृष्टि परिवर्तन होकर अभी सतयुग की सृष्टि आने वाली है, लेकिन एक सुंदर दुनिया में जाने के लिए हमें भी अपना बदलाव करना पड़ेगा. तो प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय में 7 दिन का वो कोर्स होता है. इसमें हम सीखते हैं कि कैसे अपने मन, वचन, कर्म को शुद्ध रखें, सत्यता अपनाएं, अच्छाई अपनाएं और राजयोग का मेडिटेशन सीखें ताकि हमारे जीवन में हम तनाव मुक्त रह सके, क्रोध मुक्त रह सके और व्यसन मुक्त रह सके. पुनः सबको, आप सभी को हार्दिक निमंत्रण दे रहे हैं कि आप सभी हमारे ब्रह्मा कुमारी सेंटर में आए, ये मेडिटेशन सीखें और शिवरात्रि की बहुत बहुत शुभकामनाएं.
आणि हा तिथून तो उत्तर पकडणार इकडं पाहिले तर आपले मालक अडकले जाण्यामध्ये. आता हा पारधी येणार आहे त्याला मारून टाकणार म्हणून ती सुद्धा आणि त्याचे सेवक म्हणजे मित्रासारखं पद्धतीने आमचे शिवस्वरूपानंद महाराज आमच्याशी राहत म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सकल पंढरीनाथ भगवान की जय. मंद स्वरूपानंद स्वामी कृपा दृष्टी साहेब महाराजांचा परम सत्कार स्वामी यांच्या हस्ते
धन्यवाद. येऊन दर्शन घेत असतात आणि आपल्या घरात सुखाची आणि आनंदाची वरसाद घेऊन जात असतात. पण या कुंभेश्वर मंदिराला ज्यांनी भव्य दिव्य अशा स्वरूपाचं जे आपल्याला दर्शन घडवलेलं आहे, म्हणजे इतकी मोठी भव्य अशी वास्तू उभारलेली आहे, त्या हातांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माणूस जन्माला येतो, मोठा होतो, शिक्षण घेतो, नंतर लग्न होतो, लग्न झाल्यानंतर मुलं होतात, मुलं सुद्धा मोठी होतात, मुलांची सुद्धा लग्न होतात. पण आपण केलेलं कार्य आहे तेच सर्व समाजाला दिसत असतात. म्हणून एवढं मोठं कार्य केलेले आपल्या सर्वांचेच लाडके प्रकाशजी पाटील आणि पंडितजी पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि स्वामीजींचा तर आशीर्वाद सगळ्यांना आहेच. म्हणून कितीही बिझी शेड्यूल असलं तरी स्वामीजींचा आशीर्वाद आम्हाला नेहमी इथे घेऊन येत असतो. म्हणून शिवरूपानंदजी स्वामी